असा समीर शिंदे सारखा नावाजलेला खेळाडूही आपल्याला जयसंबा गोपावडीच्या पहिल्यामध्ये बघायला मिळेल. तर समीर शिंदे जर म्हणायचं झालं तर जयसंबा गोपाळवाडी संघाचा एक हुकमी एक्कावन्न आपल्याला बघायला मिळेल. दरम्यान पंच महेश पुरी यांच्याकडून आपल्याला सामना चालू करण्याचा इशारा. पहिलं षटक घेऊन आलाय तो परेश खेडेकर त्या सामना करील. अभिषेक नट्टे हा मात्र चांगला झेंडू, या चांगल्या झेंडूला तेवढा सन्मान दिलाय तो अभिषेकाने. हा माझा चांगला फटका व या फटक्यावर धावा मिळवत होतो. चेंडू जातोय दन 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 करत सीमा रेखा पार. चांगला फटका मारला होता अभिषेकाने. आपल्या फटक्यावर मात्र मारता क्षणी 4 धावांची छाप ठेवली होती या फटक्यावर अभिषेक याने. आणि या फटक्यावर 4 धावा मात्र मिळवल्या त्या अभिषेकाने. जेवढा फटका चांगला होता तेवढ्यात चांगल्या प्रमाणात या फटक्यावर सलामी दिली आपल्या पंचांनी. हा मात्र हळूच पाठीमागच्या दिशेने पाडला फटका आणि या फटक्यावरही 4 धावा. पंच महेश पुरी यांच्याकडून याही 4 धावा. हाही चांगला फटका, मात्र थोडा नैसर्गिक अडथळ्यामुळे जेवढ्या धावा अपेक्षित केल्या होत्या तेवढ्या मात्र अभिषेकला मिळाल्या नाहीत. परंतु तेवढी चांगली फटकेबाजी म्हणावी लागेल अभिषेकाची. परेश तो अभिषेक, हाही चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते धावबाद करण्यात यश येतंय ते जयसंबा गोपाळी संघाला. त्या धावबादीच्या स्वरूपात पहिला धक्का लागतोय तो श्री स्वयंभू पाडगाव संघाला. अभिषेकच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय तो श्री स्वयंभू पाडगाव संघाला. आपण जर या 3 दिवसांचे सामने बघितले तर या 3 दिवसामध्ये अनेक प्रकारचे नावाजलेले खेळाडू आपल्या या संघामध्ये बघायला मिळाले. परंतु या सगळ्या संघावर मात करत फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आता हे 2 संघ आपापसात लढत करत आहेत. आपण अनेकदा ऐकतो की असे लोक असू शकतात ज्यांच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त प्रतिभा असते, परंतु तुमच्यापेक्षा जास्त मेहनत करायला मात्र ते तयार नसतात आणि या युक्तीचा वापर करून जास्त मेहनत घेऊन
बाकीच्या संघावर मात करून फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय तो. फायनलच्या तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत ते श्री स्वयंभू साम पाडगाव आणि जय सांबा गोपावाडी संघ. त्यामुळे पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री साम स्वयंभू पाडगाव संघाची धावसंख्या होती ती 11. एक बाद 11. दुसरं षटक घेऊन आलाय तो बाबू गोपाळ. त्याचा सामना करील सिद्धेश. हा चांगला फटका लावलाय सिद्धेशाने लेगच्या दिशेने. बघूया फटका की धाव मिळवत होतो. एक धाव पुढे दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव ही यशस्वीरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते ती दोन्ही खेळाडूंमध्ये. बघूया बाबू याचा पुढचा चेंडू सिद्धेशाला. हा मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी बघायला मिळते ती बाबू गोपाळ यांच्याकडून. खरोखर बाबू गोपाळ म्हणजे या मैदानावर साधारणतः 20 ते 25 वर्ष खेळण्याचा अनुभव. आणि बघूया आपल्या अनुभवाच्या जोरावर कशा प्रकारे ते आपल्या खेळाडूला समोरच्या खेळाडूला वाचवतायत ते. मी चेंडू टाकतो तू मारून दाखव अशा आविर्भावात बाबू गोपाळ. हा मात्र चांगला फटका, मात्र झेलबाद. खरोखर चांगला फटका मारला होता तो सिद्धेशाने. पण मी जर आत्ताच म्हणालो होतो की मी चेंडू टाकतो तू फक्त मला मारून दाखव. चांगली गोलंदाजी बघायला मिळते ती आपल्याला बाबू गोपाळ यांच्याकडून. हा मात्र चांगला फटका आणि 4 धावा. संकेत याच्याकडून चांगला फटका बघायला मिळतो आपल्याला. धावसंख्या झाली ती 17. दुसरा षटक घेऊन आला तो बाबू गोपाळचा सामना करील संकेत. हाही चांगला फटका. एक धाव मात्र पूर्ण केलं दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात, परंतु एकच धाव.
आपल्या क्षेत्ररक्षण जोरावर का आम्ही आता या स्टेजला आलो हे दाखवून देत आहेत ते जयसंबा गोपाळी संघाचे खेळाडू. बघूया त्यांच्या या आव्हानाला कशा प्रकारे सामना करतील ते श्री सांब स्वयंभू पाडगाव संघाचे खेळाडू. आपला संघनायक त्याने का गोलंदाजी स्वीकारले हे आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवून देत आहेत ते स्वयंभू ते जयसंबा गोपाळी संघाचे खेळाडू. तिसरं षटक आणि स्वतःचं दुसरं षटक घेऊन आलाय तो परेश खेडेकर. त्या सामना करील संकेत. हा मात्र चांगला फटका. तिसरं षटक घेऊन आलाय तो स्वतः कर्णधार परेश खेडेकर. त्याचा सामना करतोय तो संकेत. जर संकेताच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोणतेही सामने असतात स्वतःच्या हिमतीवर तो सामना मात्र विजय मिळवू शकतो. आणि पुढचा चेंडू मात्र वाईट अनोख्या शैलीमध्ये महेश पुरी बुवा यांनी हा दिलेला वाईटचा इशारा. हा मात्र चांगला चेंडू. या चेंडूवर अपील करतायत ते जयसंबा गोपाळी संघाचे खेळाडू. पंचवीस या सामन्यासाठी दरम्यान कॉमेंट्री बॉक्समध्ये संकेतासाठी बक्षीस आलंय. संकेताच्या प्रत्येक सिक्ससाठी नरेश लिंगायत यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. संकेतच्या प्रत्येक षटकारासाठी 201. हा मात्र चांगला चेंडू मात्र वाईड. मी आता संकेत जेव्हा सांगत होतो संकेत्याने जो पहिला उद्घाटन सामना झाला त्या सामन्यामध्ये दीपक खेडेकर जे नगरसेवक आहेत त्यांनी एक बक्षीस लावलं होतं प्रत्येक षटकासाठी 1101 आणि 5 षटकार मारून
5,555 रुपयाची खिशाला कात्री लावली होती ती दीपक खेडेकर यांच्या. पुढचा चेंडू स्ट्राईकला मात्र. हॅलो, हा मात्र अवांतर चेंडू, वाईट चेंडू. धाव संख्या होते 32. परेशाचा पुढचा चेंडू अक्षयाला, हा मात्र ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, एका धावेवर रोखून ठेवलंय समोरच्या संघाला. आता मात्र स्ट्राईकला आहे संकेत पागार, धडाकेबाज फलंदाज. पाहूया परेशाचा पुढचा चेंडू संकेताला, हा मात्र मोठा फटका. पाहूया झेलची संधी आहे आणि झेल सुटलाय. आणि या षटकाराने 201 रुपयाला नरेश लिंगायत यांच्या खिशाला कात्री लावली ती संकेत याने. खरोखरच जर कोणाच्या खिशाला कात्री लावायची असेल तर ती कशा प्रकारे लावायची आपल्या फलंदाजी जोरावर याचा उत्तम नमुना म्हणजे संकेत. धावसंख्या झाली ती 39. संघाचं चौथं षटक घेऊन आलाय अनिकेत. पाहूया स्ट्राईकला मात्र अक्षय. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू अनिकेतचा, त्याचा सामना करणार अक्षय. पाहूया हा मात्र हळूच कटवलेला चेंडू, तितकंच खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्यात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गोपाळवाडी संघाकडून. पाहूया अनिकेतचा पुढील चेंडू अक्षयाला, हा मात्र मोठा फटका. झेलची संधी आहे. पाहूया आणि अचूक झेल टिपलाय आणि अक्षयच्या स्वरूपात
चौथं षटक घेऊन आलाय अनिकेत. पाहूया अक्षयची जागा करण्यासाठी आलाय तो गौरव. डावकरा फलंदाज. पाहूया अनिकेताचा पुढील चेंडू गौरवसाठी. कशी काय फटकेबाजी करणार आपल्या संघासाठी. हा मात्र गौरवाला न समजलेला चेंडू. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन चालू आहे गोपाळवाडी संघाकडून. चौथं षटक घेऊन आलाय अनिकेत. स्ट्राईकला मात्र गौरव. नॉन स्ट्राईकला संकेत पागार. पाहूया पुढील चेंडू. हाय मात्र निर्धाव चेंडू. गौरवाला न समजलेला चेंडू. सुंदर प्रदर्शन गोलंदाजीचं आहे गोपाळवाडी संघाकडून. पाहूया पुढील चेंडू. कशी काय फटकेबाजी करणार. हा मात्र मोठा फटका समोरच्या दिशेने. पाहूया तत्पूर्वी एका धावेवर रोखून ठेवलाय समोरच्या संघाला. आता मात्र स्ट्राईकला आहे संकेत पागार. धावसंख्या होते 42. पाहूया स्ट्राईकला मात्र धडाकेबाज फलंदाज संकेत पागार. चौकार षटकारांचा बादशाह वडगावचा सितारा. पाहूया अनिकेताचा मारा करणार संकेत. पाहूया हा मात्र मोठा फटका लेग साईडच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळतात त्या फटक्यावरती. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेवर रोखून ठेवलंय. षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचते 3 बाद 43. शेवटचा आणि हाणामारीचे षटक कोण घेऊन येणार गोपाळवाडी संघाकडून पाहायचे आपल्याला. हाणामारीचे षटक घेऊन आलाय रोहन खेडेकर. पाहूया विश्वास दाखवलाय रोहन याच्यावर. हाणामारीचं षटक आहे. मोठे फटके पाहायला मिळणार आहेत आता या षटकामध्ये. स्ट्राईकला संकेत. हा मात्र लेग साईडच्या दिशेने मोठा फटका. पाहूया किती धावा मिळणार आहेत या फटक्यावरती. आणि या फटकनीत षटकार.
फटकेबाज फलंदाज संकेत, हा मात्र पंचांचा वाईट चेंडू. वाईट चेंडूने संघाची धावसंख्या होते 50. 3 बाद 50. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. मोठे मोठे फटके पाहायला मिळणार. हाही खराब चेंडू, वाईट चेंडू. पंच महेश पुरीबुवा यांच्याकडून अनोख्या शैलीमध्ये वाईटचा इशारा. दरम्यान संकेत दाखवतोय की कशा प्रकारे फटकेबाजी करायची असते ती. आणि याही 4 धावा. संकेत, हा मात्र बाद होतोय. संकेत, मोठा धक्का पाहायला मिळतोय श्रीसाम्या संघाला. शेवटचं आणि हाणामारीचं षटक चालू आहे. विश्वास दाखवलाय रोहन याच्यावरती हाणामारीच्या षटकात. पाहूया रोहन याचा पुढील चेंडू. अनिकेत, पहिला चेंडू सुंदर कटवलाय लेग साईडच्या दिशेने. पाहूया तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी आहे. 2 धावेवर रोखून ठेवलंय. स्ट्राईकला अनिकेत, नॉन स्ट्राईकला गौरव. पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र हळूच कटवला, मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्या. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि या 3 धावा. 3 धावेने संघाची धावसंख्या होती 60. 4 बाद 60. अजूनही शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी. आता मात्र खराब फेकी. नक्कीच या ठिकाणी पंचांकडून वाईटचा इशारा प्राप्त होतोय. पंच महेश बुवा यांच्याकडून वाईटचा इशारा. इतका चांगला ताकदीचा फलंदाज देखील गौरव नटे. नक्कीच शेवटचा चेंडू असेल या षटकातील.
शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू मोठा फटका होणार का, मोठा प्रहार होणार का, गौरव नट्टे आक्रमक. आता मात्र फुलटॉस चेंडू आणि खरोखर या ठिकाणी जबरदस्त फटका आणि चेंडू होतो सीमा पार 4 धावांसाठी चौकार. सुंदर फटका. दरम्यान या ठिकाणी नो चेंडू, पंचांचा नोचा इशारा या ठिकाणी प्राप्त येतोय. नो चेंडू, पंचांकडून या ठिकाणी नोचा इशारा या ठिकाणी प्राप्त होतोय. फ्री हिट. या 66 फ्री हिटचा चेंडू असेल ना रोहनचा आणि फलंदाजी करेल गौरव. नक्कीच या ठिकाणी मोठा प्रहार करत बाउंड्री मिळवली होती, 4 धावा मिळवल्या होत्या. शेवटचा चेंडू, मोठा फटका पुन्हा एकदा या ठिकाणी. प्रथमेश चेंडू खाली आहे, 1 धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. नक्कीच या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेवरती बाद होतोय गौरव. आतापर्यंत झाली धावसंख्या 68, 68 धावा.
अभिषेक गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी समीर शिंदे असेल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला असेल अनिकेत गोपाळ. पहिला चेंडू असेल अभिषेकचा. 69 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. 30 चेंडू आणि 69 धावा. महेश पुरी बुवा यांचा या ठिकाणी इशारा प्राप्त होते. सामना सुरुवात होतोय. पहिला चेंडू समीरसाठी. मोठा फटका खेळवला जातोय. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला जातोय. झेल सुटतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण केला जातोय. नक्कीच मित्रांनो, आपल्या संघाला जर विजयाकडे न्यायचं असेल तर अशा छोट्या चुका करणं टाळलं पाहिजे. नक्कीच या ठिकाणी समीर याचा झेल सुटला. जीवदान मिळालंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभिषेकचा समीरसाठी. या जीवदानाचा फायदा नक्कीच उठवणार का पाहूया पुढच्या चेंडूवरती. आता मात्र या ठिकाणी जोरदार अपील केलं जातंय. जोरदार अपील केलं गेलं परंतु या ठिकाणी अपील फेटाळलं जातंय. चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा अभिषेकचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीरसाठी. पुन्हा एकदा समीर याला न समजलेला चेंडू. वारंवार दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरतोय अभिषेक. खरोखर सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. थोडंसं प्रेशरमध्ये पाहायला मिळतोय खेळाडू देखील समीर. समीर एक चांगला बलाढ्य खेळाडू आहे. चौकार षटकार मारण्याची क्षमता असलेला फलंदाज आहे. परंतु आत्ता कुठे बॅटच्या टप्प्यात चेंडू बसत नाही. नक्कीच या ठिकाणी 69 धावांचं उद्दिष्ट पार पाडायचंय. पुन्हा एकदा हळूच तटवला ऑफसाईडच्या दिशेनं. या ठिकाणी पाहायचं क्षेत्ररक्षक तैनात होतोय. पूर्वी क्षेत्ररक्षण केलं जातंय. नक्कीच या ठिकाणी एका धावेवरती रोखून ठेवलं जातंय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 3. पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 69 धावांचं उद्दिष्ट संघासमोर ठेवलं जातंय. आतापर्यंत धावसंख्या झाली 3. समीर असेल त्याच्यानंतर आता मात्र स्ट्राईकला असेल अनिकेत गोपाळ. पाहूया अभिषेकचा पुढचा चेंडू अनिकेतसाठी असेल. म्हणजे अनिकेतसाठी अभिषेकचा पहिला चेंडू असेल. पाहूया पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत धावसंख्या झाली 3. नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागणार. 69 धावांचा पाठलाग करायचा असेल तर. सुंदर फटका या ठिकाणी सजवलाय. सरळ बॅटने खेळला जातोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतंय. 2 धावा तत्पूर्वी पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच सुंदर फटका सजवला होता अनिकेत यानं. अभिषेक याच्या चेंडूवरती पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतं अभिषेक नट्टे. त्याचप्रमाणे फलंदाजी मार्कवरती आत्ता मात्र अनिकेत शेवटचा चेंडू असेल या षटकातील. नक्कीच या ठिकाणी आत्तापर्यंत धावा झाल्यात 5. मोठमोठ्या धावांचं उद्दिष्ट पार पाडायचंय. आता मात्र हळूच तटवलाय चेंडू. पाहायचंय नक्कीच या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतील का तर नाही. एका धावेवरती रोखून ठेवलं जात आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते बिनबाद 6. पहिलं षटक संपतंय. यानंतर होणारा सामना श्री साम 11 वर्सेस जय महादेव पाटरवाडी. या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचंय. दुसरं षटक कोण घेऊन येतोय पाहायचंय.
पुढील होणाऱ्या सामन्याचं या ठिकाणी नाणेफेक होते. तत्पूर्वी पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती कोण आलाय तर नक्कीच या ठिकाणी संकेत पगार एक कट्टर गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं. ग्रामीण भागातून एक चांगला नावारूपाला आलेला हा गोलंदाज, त्याचप्रमाणे फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं असा संकेत या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या दिवशी जो सलामीचा सामना खेळला गेला होता, उद्घाटन सामना झाला, त्या सामन्यामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक दीपक शेठ खेडेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1111 रुपयाचं बक्षीस लागलं होतं. आणि त्या सामन्यात संपूर्ण सामन्यामध्ये 5 षटकार ठोकत 5555 रुपये जिंकलेला हाच तो गोलंदाज संकेत पगार आता गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. आणि त्याचा सामना करेल अनिकेत गोपाळ. पाहूया, चला सामन्याला सुरुवात करायची. संकेत, पहिला चेंडू. हा मात्र या ठिकाणी नैसर्गिक अडथळा प्राप्त होते, परंतु तितकं चांगलं तुषार यांच्याकडून क्षेत्ररक्षण देखील होतंय. नक्कीच एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी ठरतोय संकेतच्या पहिल्या चेंडूवरती. अपना बँकेचे मॅनेजर सुभाष भालेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचे. पुढचा चेंडू संकेत याचा समीरसाठी. संकेत टू समीर. मोठा फटका या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या कडेला तितका चांगला फटका बसत नाहीये, मिडल होत नाहीये. चेंडू जातो निर्धाव, कोणतीही धाव नाही. धावसंख्या मात्र आत्तापर्यंत स्थिर. आत्तापर्यंत धावफलक पोहोचतोय 7 या धावांवरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू संकेत याचा समीरसाठी. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, पण समीर याच्या बॅटच्या टप्प्यात चेंडू बसत नाही. ते इंग्लिशमध्ये काहीतरी म्हणतात ना, ते मी सल्ला देऊ शकतो. समीर शिंदेना एक सल्ला देऊ शकतो. इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ओपन युअर आयज अँड कॉन्सन्ट्रेशन बॉल, असं काहीतरी म्हटलं जातं. इंग्लिश कॉमेंट्री करणारे बोलतात तसं काहीतरी तुला लक्ष ठेवावं लागणार आणि मोठी फटकेबाजी करावी लागणार. नक्कीच या ठिकाणी समीर माझा ऐकलाय आणि या ठिकाणी खरोखर सुंदर फटका सजवलाय. एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण होतोय. सुभाष भालेकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते प्रशांत गोपाळ यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचंय. पुढील चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकण्यात यशस्वी ठरतोय संकेत पगार. पुन्हा एकदा समीर शिंदे. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दरम्यान षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 9. संकेतने वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक हाताळत असताना फक्त 3 धावा दिल्या. ओव्हर झाली. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय का? नक्कीच या ठिकाणी नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती असेल सिद्धू गोपाळ. गोलंदाजी करेल सिद्धू. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन आलाय सिद्धू गोपाळ. ज्या सिद्धू गोपाळला बैलगाडी क्षेत्रामध्ये मानला जातो, ज्या सिद्धू गोपाळचं बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे, प्रथम क्रमांकाची पारितोषिक एवढी पटकवली आहेत की प्रथम क्रमांक मारून ज्या ढाळी मिळतात त्या ढाळी लावायला आता भिंत कुठची रिकामी नाही अशी त्याच्या घरातली अवस्था झालेली आहे. इतकी त्याच्याकडं बक्षिसं आहेत. असा तो सिद्धू जाकी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. बैल ज्या वेगाने पळतात त्याच वेगाने गोलंदाजी करतो. पाहूया आणि सामना करेल अनिकेत.
पहिला चेंडू या ठिकाणी भिरकावलाय. पाठी यष्टीरक्षकाच्या पाठी क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतंय. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवरती समाधान मानलं जातंय. नक्कीच या ठिकाणी 2 धावा नक्कीच मिळाल्या पाहिजे होत्या असं क्रिकेट तज्ज्ञांकडून ऐकायला मिळते, परंतु या ठिकाणी कुठचा तरी हा संघ दबावामध्ये खेळतोय असं वाटावं लागलंय. तिसरं षटक या ठिकाणी हाताळतोय सिद्धेश गोपाळ आणि आतापर्यंत धावसंख्या झाली 10. 69 धावांचं उद्दिष्ट जर पाठलाग जर करायचं असेल तर नक्कीच 1-1, 2-2 दुहेरी धावून या ठिकाणी आत्ता मात्र ही धावसंख्या गाठणं सोपं नाही आहे. नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागणार. समीर शिंदे यांना आपली बॅट चालवावी लागणार. नक्कीच मोठे फटके या ठिकाणी आता पाहायला मिळतील अशी आशा आहे. पाहायचं आहे या ठिकाणी मान्यवर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील म्हणणं आहे की आता मोठी फटकेबाजी झाली पाहिजे तर कुठेतरी सामन्याला रंगत येईल. पाहूया सिद्धू याचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू समीरसाठी. वारंवार या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू जातोय आणि या ठिकाणी अचूक झेल टिपला जातोय. खरोखरच सुंदर झेल या ठिकाणी अक्षय पागार याने अचूक झेल टिपला. या समीर शिंदे बाद होतोय, झेल बाद होतोय, चांगला झेल टिपला जातोय आकाश पागार यांच्याकडून आणि खरोखर माफ करा अक्षय पागार यांच्याकडून. अक्षयने खरोखर सुंदर झेल टिपत असताना या ठिकाणी समीर शिंदे यांना तंबूत परतवला. मात्र समीर शिंदे याची जागा घेण्यासाठी आता मैदानामध्ये कोण दाखल झाले तर नक्कीच चौकार षटकारांचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं आयकॉन कॅटेगरीतला प्लेअर ज्याचं नाव आहे परेश खेडेकर मैदानामध्ये दाखल झालाय. पाहायचंय परेश खेडेकर कशी काय फलंदाजी करतोय. नक्कीच आपल्या संघाला जर 69 धावांचं उद्दिष्ट पार पाडून जिंकवायचं असेल तर आता मात्र आक्रमकता दाखवावी लागेल. अजून देखील 59 धावांची आवश्यकता असेल. पाहायचंय 16 चेंडू शिल्लक असतील आणि 59 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 59 धावा. आता कुठेतरी अभिषेक शर्मा किंवा हार्दिक पांड्यासारखी खेळावी लागणार आहे. मी नुसती मॅच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच बघतो तर आज मी मॅच बघतो तर मला त्यासारखं खेळणं देखील गरजेचं आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. पाहायचंय पुढचा चेंडू सिद्धेशाचा परेशसाठी. मोठा फटका पाहायला मिळणार का. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होणार कारण बॉल खाली आहे कोण तर संकेत पागार. हा देखील एक आयकॉन प्लेअर आहे. म्हणजे इकडच्या संघातील आयकॉन प्लेअरने चेंडू पटकावला आणि तिकडच्या संघात आयकॉन प्लेअरनं क्षेत्ररक्षण केलं. म्हणजेच नक्कीच दोन्ही प्लेअर या ठिकाणी बलाढ्य एकमेकाशी सामना करताना पाहायला मिळत आहेत. चांगलं षटक देखील हाताळताना या ठिकाणी पाहायला मिळतो सिद्धू. नक्कीच आता शेवटच्या षटकामध्ये होणारे फटके किंवा होणारी बॅटिंग ही मोठी असणार आहे आणि त्यांना रोखून ठेवणं हे कौशल्य असेल गोलंदाजांचं. डावखुरा फलंदाज आहे. पुढचा चेंडू सिद्धू याचा अनिकेतसाठी. उलटा चेंडू या ठिकाणी आता मात्र चेंडू हलूच सरसावत जातोय पुन्हा एकदा संकेत पागार यांच्या हातामध्ये. मात्र एकच धाव. परेश खेडेकर पुन्हा एकदा बॅटिंगसाठी या ठिकाणी सज्ज होतोय. फलंदाजीसाठी तयार गोलंदाज सिद्धू. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा परेशसाठी. मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू मिस होतोय. आता मात्र गोलंदाजानं चकवा दिलाय. आतापर्यंत फेकी केली जवळजवळ 144च्या स्पीडनी आणि आता मात्र कुठेतरी आपलं वेग कमी करून परेशाला चकवा दिला आणि फसवला. पहिली बॅट फिरली नंतर चेंडू आदळला त्याच्या छातीवर आणि चेंडू गेला निर्धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र महेशपुरी बुवा या ठिकाणी स्लो मोशनमध्ये वाईट देताना आज महेशपुरी बुवा यांचा आक्रमकता आम्हाला पाहायला पाहिजे कारण आज शेवटचा दिवस आहे. आज धुरला पडला पाहिजे पंचांकडून. फलंदाज असेल गोलंदाज असेल मला बाकी काय माहीत नाही पण पंचाने आज धुरला उडवला पाहिजे.
डीजे वाल्याला देखील विनंती आहे, पंचांचं असं म्हणणं आहे की मराठी गाणी लाव आणि चांगली लाव. चेंडू तिकडे लक्ष ठेव. 4 धावा 6 धावा कधी जात आहेत आणि त्याच्यानंतर लाव. आता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी खेळला जातोय. नॉट आउट. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 14. एक गडी बाद 14. चला यानंतर होणाऱ्या सामन्यातील खरोखर एक जबरदस्त सामना होणार आहे. श्री साम 11 वर्ष जय महादेव पटरवाडी. जय महादेव पटरवाडी संघाने नाणेफेक प्रथम जिंकलेले आहे. आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. चला नवीन गोलंदाज या ठिकाणी अभिषेक. गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय अभिषेक. वैयक्तिक दुसरं षटक असेल आणि संघाचं 4थं षटक हाताळताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत 3 षटक झाली म्हणजे 18 चेंडू झाले आणि फक्त 14 धावा खर्च केल्या आहेत. 69 धावांचं उद्दिष्ट आहे. कसं काय पार पडणार? आता मात्र बारा चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 55 धावा. प्रत्येक षटकामध्ये 27.5 धावा करणं गरजेचं आहे. अभिषेकचा पहिला चेंडू असेल परीक्षेसाठी. फुलटा चेंडू आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे आणि अचूक झेल टिपला जातोय. दुसरा गडी गारद केला जातोय परीक्षा स्वरूपात. अनिकेत 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 नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी महेशपुरी बुवा नक्कीच करतायत. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज असेल सागर खेडेकर. आता मात्र मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न पाहायचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली असणार आहे. पहिल्या चेंडूवरती बाद केला जातोय सागर खेडेकर याला.
ज्या दिवशी ऑक्शन होता PPL ची बोली लावली होती आणि त्या बोलीमध्ये सर्वात महागडा विकला गेला होता. आज मला संपूर्ण टुर्नामेंटमध्ये महाग खरेदी केलं तर मला तेवढी कामगिरी देखील करणं गरजेचं होतं. परंतु यावर्षी त्याचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला नाही. पाहूया नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय. नितीन चरकरी हा मात्र खरोखर जबरदस्त फलंदाज. चेंडू हवेमध्ये आहे. मोठा फटका खेळण्याच्या नादात या ठिकाणी झेल सुटतोय. नक्कीच या ठिकाणी हॅट्रिकचा चान्स होता परंतु झेल सोडला जातोय सिद्धेश गोपाळ यांच्याकडून. अभिषेक पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी बॅट कट होती परंतु या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून मोठी चूक झाली. झेल सोडला जातोय. बरं झेल सोडला कुणी तर गुड्डू खेडेकर. ज्या प्लेअरसाठी ह्या सुद्धा प्लेअरला मोठी मागणी होती जो हॉटेलचंच खातो आणि बिस्लरीचंच पाणी पितो. आज या ठिकाणी काहीतरी चूक मोठी या ठिकाणी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभिषेक याचा. आता मात्र बाळू चरकरी जोरात मारण्याचा प्रयत्न होता. काही झालंय काय पंचांना इशारा काय येतोय. वाकडा तिकडा वाईट या ठिकाणी झालेला आहे. नक्कीच लाखवा टाईप या ठिकाणी वाईट. नाही 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 मग काय झालं काय. वाईट सरळ चांगला सनसनीत वाईट. पुढचा चेंडू आता मात्र जोरदार प्रहार केला जातो. पुन्हा एकदा यष्टीरक्षक असणार आहे का खाली. नक्कीच यष्टीरक्षकाला या ठिकाणी आपल्या संघाचं रक्षण करण्यासाठी धावावं लागतंय. तत्पूर्वी या ठिकाणी 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. आतापर्यंत संघाची धावसंख्या झाले 19. 3 गडी बाद 19 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल बाळू. अभिषेकचा पुढचा चेंडू आता मात्र बाळू यानं हवेत उडवलाय. चेंडू पाहायचं क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मला वाटतं गौरव असेल क्षेत्ररक्षणाखाली. तर 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी कौशल्य दाखवताना पाहायला मिळालं नाही गौरव. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 21. आता मात्र 6 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. अशक्य असं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळते. जवळजवळ सामना श्री स्वयंभू साम संघाकडून झुकताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 48 धावा. 6 चेंडू 48 धावा. फलंदाजी मार्कवरती कोण आहे पाहायचंय. फलंदाजीसाठी असेल अनिकेत आणि गोलंदाजी करेल साहिल. शेवटचा षटक घेऊन आलाय साहिल. 6 चेंडू आणि 48 धावा हव्या असताना या ठिकाणी फलंदाजी करतोय अनिकेत. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न पाहायचंय किती धावा मिळत आहेत. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत. या 2 धावेंनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 23. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र मोठा फटका पाहायचाय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय अक्षय पागार यांच्याकडून. चार चेंडू आणि 44 धावा. अतिशय संत गतीने चाललेली धावसंख्या. फिरून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी
एक धाव मात्र पूर्ण केली जाते. 43 धावांची आवश्यकता असेल आता. 3 चेंडू आणि 43 धावा. जय महादेव पटवाडी संघानं आपलं निर्णय कळवायचा आहे. जय महादेव पटवाडी. पुढचा चेंडू सामना करेल बालू. चांगलं क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी होत आहे. एकच धाव दिली जाते. अतिशय संत गतीने चाललेला हा सामना. 2 चेंडू 42 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती असेल साहिल. सामना करेल अनिकेत. आता मात्र या ठिकाणी खूपच यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांकडून वाईटचा इशारा प्राप्त होतोय. अतिरिक्त धावेत भर पडते. पंच महेश पुरी बुवा यांच्याकडून वाईटचा इशारा प्राप्त होतोय. पुन्हा एकदा सामना करेल अनिकेत. उलटा चेंडू या ठिकाणी हळूच तटवलाय. पाहायचंय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संकेत पगार आहे. नक्कीच या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होणार. एकच धाव पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. एक चेंडू आणि 40 धावा. बाळूच्या डोक्यावरनं गेलेले स्कोर. बाळूच्या डोक्यावरनं गेलेली धावसंख्या आहे. एक चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असताना तरी सुद्धा बाळू शेवटच्या चेंडूवरती षटकार मारणार का पाहिजे. नक्कीच या ठिकाणी मोठा प्रयत्न केला जातोय. परंतु 4 धावा मात्र या ठिकाणी बाळूला मारलेत. सामना संपतोय. या ठिकाणी विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि दोन्ही संघाला या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. यानंतर होणार सामना श्री साम 11 वर्सेस जय महादेव पटरवाडी. जय महादेव पटरवाडी संघानं आपलं निर्णय गावायचं आहे. क्षेत्ररक्षण